तर तिकडे नाशिकमध्ये सुद्धा भाजपकडून पाथर्डी फाटा परिसरात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यावेळेला शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करत असल्याने भाजपकडून निषेध व्यक्त करत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मालवण प्रकरणानंतर आता संपूर्ण राज्यभर हे मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली। आज महाविकास आघाडीचं जे आहे ते सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन होतंय, तर नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधात जे आहे ते निषेध आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाथर्डी फाटा या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आहेत। जी घटना घडलेली आहे त्याचं ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडनं राजकारण केलं जात आहे हे अतिशय चुकीचं आहे। नक्कीच ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करायचे सुद्धा आदेश महाराष्ट्र राज्य सरकारकडनं देण्यात आलेले आहे। आज फक्त याचं काहीतरी राजकारण झालं पाहिजे, येणाऱ्या विधानसभेमध्ये त्याचा कसा फायदा करून घेता येईल म्हणजे तिथे राजकारण झालं आणि फक्त त्या गोष्टींसाठी जर महाराजांच्या विषयाला हे लोक राजकारण करत असतील तर नक्कीच आमच्या वतीने त्यांचा धिक्कार आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सीमा हिरे देखील आहेत। कोणत्याही गोष्टीचं राजकारण करायचं आणि चुकीचा प्रचार करायचा असं महाविकास आघाडीचं धोरण आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले। हे गलिच्छ राजकारण यांनी थांबवलं पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी काय आवश्यक आहे ते त्यांनी बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीच्या ज्या काही नेत्यांनी या संदर्भात राजकारण सुरू केले ते गलिच्छ राजकारण आता थांबवलं गेलं पाहिजे। याच्या निषेधार्थ आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आज निषेध आंदोलन केलं जात आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।